हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज भैया मांडलेला आहे आणि आज भैया सगळे भैया काय वाटतंय आता? हा वाटतंय आता तो पण गाईज जस्ट तुम्ही व्ह्यू चेक करा. प्रमाणे सकाळची जिमला जाणार आहे. चला जाऊया, बघूया कशी आहे जिम. आम्ही जिमला चाललेलो आहे सकाळी 5 वाजता. आता जिममध्ये आलेलो. भैया डंबल्सने वर्कआउट करतोय. मग मला असंच माझा एक जुना फ्रेंड भेटला अल्फाज, तर या संगत असंच नॉर्मली बोललो. मग आमचा वर्कआउटच झालेला. आता मस्तपैकी वर्कआउट झालेला आहे. भैया नवीन केला वर्कआउट. आता जाऊया घरी, नाश्ता करूया, मग दुकानाकडे जाऊया आवरून मस्तपैकी. चला जाऊया, आता गाडी चालू केलेली आहे भैयाने. आता जाऊया आपण. जाऊन घरी जाऊन पहिला आवरून नाश्ता वगैरे सगळं करूयात. जस्ट मग नंतर निघूयात. चला गाईज, आता दुकानात आलेलो आहे. माझी सगळी कामं मी आवरून घेतली. आता भैया त्याची कामं आवरायला आहे. माझं मी सामान लावून घेतलं. आता भैया साफसफाई करायला घेतोय. मग त्याची साफसफाई झाली की देवपूजा करूया देवाची. वरच्या त्या आहेत आमचे माता लक्ष्मी आणि सोनार सिद्ध आमचं कुळदैवत. ते सोलापूरच्या पुढे आहे. त्याचं मूळ स्थान सोलापूरच्या पुढे आहे. आम्ही वर्षातनं एकदा तिथे जातोच. आणि आमची कुळदेवता तुळजाभवानी, तिथं पण आम्ही जातो. अशी आमची आपली फॅमिली ट्रिप म्हणजे देवाला जायची. मग आता बघू ह्या वर्षी कधी काढूया फॅमिली ट्रिप, मग जाऊया. आता भैया हे आवडते, मग भैया पुसणारे, मग आपण दुकान स्टार्ट करूया. हाय गाईस, आता बाहेरून केळं घेऊन आलेलो आहे, केळं आणि ऍपल. आता म्हणले जिम चालू केली तर थोडं हेल्दीच खाऊया. फास्ट फूड आणि सगळं बंद केलं आता खायचं. आता केळं आणले आणि अंकलला एक ऍपल. अंकल केळं खात नाही, मग आता पुढे हेल्दीच खाऊया. जिम चालू केली. आज काय वेगळे झाले, सगळे आज हेल्दी खायचं म्हणले. भैयानं पण केळं खाल्लं, अंकल पण ऍपल खाल्लं. अंकल जर म्हणायला आजपासून सगळं फास्ट फूड बंदच करणार नाही, आणि भैया पण हेल्दी खायला लागलं. काही साधं झालेले आहे संध्याकाळ. मग असंच भैया रील्स बघत बसलेला. मग आता भैया संगत प्लॅनिंग केली की उद्या किती वाजता जिमला जायचं. आज थोडं लेटच गेलतो, 6:30 वाजले जिमला पोचायला. मग उद्यापासून आम्ही 5:30ला पोचायचा प्रयत्न करेन जिमला. भैया 5:30ला ना? हा 5:30ला ना? डन. भैया बी म्हणतो आता 5:30ला जायचं जिमला. मग सकाळ सकाळी 5:30ला जाऊया. गाईस, आजचा ब्लॉग आपण इथे संपूया, कारण की रात्री तर पाऊस येईल मला वाटतंय, कारण की आभाळ आलेलं आहे. मग जातानंतर काय मी ब्लॉग करू शकणार नाही कधी. मग आपण आजचा ब्लॉग इथे संपूया. मी तुम्हाला सर्वांनी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही सगळे मला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये नक्की कमेंट करा तुम्ही कुठल्या गावातून बघता.